मी जान्हवी। आमची सिक्कीम दार्जिलिंग ट्रिप पूर्ण झाल्यावर आम्ही पनवेलला चिनारच्या बहिणीकडे आलो। माझा दीर अमेय सुद्धा रत्नागिरीतून पनवेलला आलाच होता। मग आम्ही आज सगळ्यांनी एक भारी असा प्लॅन केला। म्हणूनच सकाळी लवकर उठून छान तयार होऊन आम्ही बाहेर पडलो। ट्रिपचे 5ही दिवस तिकडचं फूड खाल्ल्यावर मला मिसळीची ना खूप आठवण येत होती। म्हणूनच मग आजच्या दिवसाची सुरुवात झणझणीत मिसळीने केली। यानंतर आम्ही कुठे आलो माहित आहे का? खोपोलीतल्या इमॅजिकाला। आज आम्ही इकडचं थीम पार्क एक्सप्लोअर करणार होतो। एंट्री केल्यावर इकडच्या राईड्स बघून मी खरंच खूप घाबरले होते। मी फर्स्ट टाइम अशा राईड्स एक्सपिरियन्स करणार होते आणि त्यात आम्ही सगळ्यात जास्त थ्रिल असलेली राईड सगळ्यात पहिली करायला गेलो। आपण वरून पडलो तर अशी मला खूप भीती वाटत होती, पण राईड करून झाल्यावर माझी भीती बऱ्यापैकी कमी झाली। एक वेगळंच थ्रिल होता हा त्यामध्ये। यानंतर आणखी काही राईड्स एन्जॉय केल्या आणि मग मस्तपैकी बर्फाचा गोळा खाल्ला। बर्फाचा गोळा खाताना अचानक स्नो व्हाईटच्या स्टोरीज मधले 7 बुटके आमच्या समोर आले आणि ते लिटरली मी जे काही करेन ना त्याची सेम कॉपी करत होते। हे सगळेच एवढे क्यूट वाटत होते ना। यानंतर मी आणि अमेय त्यांच्याजवळ जाऊन आम्ही पण त्यांची कॉपी करायचा प्रयत्न केला। यानंतर तिथल्या अलीबाबा आणि चाय स्टोर, मिस्टर इंडिया, डीप स्पेस अशा अनेक एकाहून एक ऍक्टिव्हिटीज एक्सप्लोअर केल्या। यानंतर लंच ब्रेक करून आणखी काही तिथले शोज एक्सप्लोअर केले, पण सगळीकडे कॅमेरा परमिशन नसल्याने मी व्हिडिओज कॅप्चर नाही केले। यानंतर इव्हनिंगला इमॅजिकाची ग्रँड परेड होती। परेड सुरू असताना मला डिझनीतल्या कार्टून्सची एवढी आठवण आली ना। सगळ्या प्रिन्सेस खूप जास्ती सुंदर दिसत होत्या। मग मस्तपैकी चहा प्यायलो आणि रत्नागिरीला रिटर्न यायला निघालो। तर असा होता आजचा आमचा इमॅजिका डे। भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये। बाय।